नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या महासंगमच्या दुसऱ्या भागामध्ये आता महिपत तेथे बंद रूममध्ये असतो आणि तेथे तो खूप वैतागलेला असतो। तेव्हा आता तो जोरजोराने दरवाजा वाजवतो। ह्या अर्जुनमुळे मी येथे बंद खोलीत अगदी पडून राहिलो। महिपतने आता त्याचा वेश बदलवलेला असतो, तोंडाला दाढी वगैरे लावलेली असते आणि राहण्याचे कोट वगैरेची सुद्धा आहे तर ते सगळं काही बदललेलं असतं। केस असे लांब असतात आणि डोक्याला गंध, त्यामुळे कोणाला महिपत काही ओळखत नाही। परंतु अर्जुनला शंका येते, नक्की ह्या रूममध्ये कोणीतरी आहे, कारण अर्जुन, सायली हे सगळेजण इकडे तुळजापूरला रुद्र आणि गिरिजा यांच्या लग्नासाठी आलेले असतात आणि तेथे नागेश्वरच्या घरामध्ये आता हा महिपत असतो। तेव्हा आता अर्जुन विचार करतो की आतमध्ये कोणी अडकलेला आहे का। तेव्हा आता अर्जुन दरवाजा उघडतो आणि आत येतो। महिपत लगेच आता थोडी आतील रूम आहे तर तेथे दरवाजा मागे तो लपून बसतो। महिपतने मात्र आता पिस्तूल काढलेला असतो आणि तो अर्जुनवर पिस्तूल रोखणार तोच अर्जुन मागे वळून पाहतो। तेव्हा महिपत लगेच बाजूला थोडंसं सरकतो आणि तेवढ्यात मात्र आता अर्जुन ते दरवाजाजवळ येणार आणि तो पडदा मागे करणार। तोच लगेच रुद्र येतो। रुद्र म्हणतो की अर्जुन, अरे तू इथे काय करतोस? ही माझी रूम नाही। अरे माझी रूम तिकडे आहे, तू काय शोधतोस? तेव्हा आता अर्जुन हसून म्हणतो की अरे काही नाही। आता दोघेही बाहेर येतात। अर्जुन पुन्हा रूमचा दरवाजा बंद करून घेतो आणि तेव्हा आता महिपत लगेच तेथे लपलेला असतो। त्यानंतर आता इकडे गिरिजा धावतच येऊन सायलीला घट्ट मिठी मारते। गिरिजा रडत म्हणते की सायली, बरं झालं अगं तू आलीस, खरंच मला खूप एकटं वाटत होतं। त्यावर आता सायली म्हणते की वेडाबाई, अगं आनंदाच्या क्षणाला मात्र डोळ्यातून का पाणी काढतेस? आणि हे बघ, मी रुद्रला सुद्धा भेटले। अगं एक माणूस म्हणून रुद्र खरंच खूप चांगले आहेत। त्यानंतर आता इकडे अर्जुन आणि रुद्र थोडेसे बाजूला गप्पा करायला येतात। अर्जुन त्याची गंमत करतो की काय नवरदेव, हॅपी हॅपी, आणि हे बघ आज मात्र मी तुला इथे सावध करायला आलो। त्यावर तर रुद्र म्हणतो की अरे तू सतत मला असं इथे घाबरत जाऊ नकोस। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की किसने कहा है शादी का लड्डू जो खाए वो पछताए और न जिने न खाए ओ न पछताए। तुझ्याकडे बघून मला तर असं वाटतं की तू लड्डू खाण्यासाठी तयार आहेस। त्यावर तर रुद्र म्हणतो की अरे ज्या मुलीसोबत मी आयुष्य काढण्याचं स्वप्न बघितलं होतं तर त्याच मुलीसोबत माझं लग्न होतंय। त्यावर तर अर्जुन हसतो आणि म्हणतो की खरंच तू खूप नशिबान आहे। गिरिजा खरंच खूप अगदी गोड आहे, कुणाला काही म्हणत नाही, सगळ्यांना सतत ती समजून घेते आणि तुमची जोडी एकदम अशी शोभून दिसणार आहे। तेव्हा आता रुद्र मात्र जेव्हा गिरिजाच्या प्रेमात पडलेला असतो ते क्षण रुद्रला आठवतात आणि तो म्हणतो की गिरिजाचे हे जे काही गुण आहेत ना, बघता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो। अर्जुन त्याची चेष्टा करतो, काय काय बोलतोस? त्यानंतर आता इकडे गिरिजा रडत असते, अगं मला सर्व माहिती आहे पण। तेव्हा आता सायली म्हणते की अगं पण नाही आणि बिन नाही, अगं हे बघ सगळ्यामधून तू सुखरूप बाहेर पडलेली आहे। अरे मग या सुद्धा पुढे अगदी छानच होणार आहे सगळं, माझी पूर्ण खात्री आहे। आणि हे बघ अजिबात डोळ्यातून पाणी काढायचं नाही। म्हणून सायली तिचे आपल्या हाताने डोळे पुसते आणि सायलीने आणलेली भेट असतो ती आता गिरिजाला देते। गिरिजा तिला थँक्यू म्हणत तिच्या मिठीत येते। आता सायली तिला म्हणते की वेडाबाई। त्यानंतर आता इकडे अर्जुन रुद्रला म्हणतो की बेटा, अरे तुला कितीही वाटत असलं की तू तिला ओळखतो, अरे पण असं काही नसतं। परंतु ह्या मुली मात्र वेगळ्याच असतात, कारण त्यांना समजून घेणारा पुरुष आजपर्यंत काही जन्माला आलेलाच नाही। त्यावर तर रुद्र हसतो आणि म्हणतो की अरे या बाबतीत तर तुम्हाला सिक्रेट आहेस। अर्जुन म्हणतो की अरे तुला वाटतं का मी माझ्या बायकोला ओळखतो? नाही, अरे आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना ओळखतो, परंतु त्या तर वेगळ्याच ग्रहावर असतात, डोक्यात काहीतरी वेगळं सुरू असतं, बोलतात एक आणि करतात काहीतरी वेगळं। आणि हे कितीही काही असलं तरी मात्र आता हे आपलं जे काही वागणं आहे सगळं काही अगदी आपलं चुका वगैरे सांभाळून घेत असतात। त्यांची फक्त आता आपल्याकडून एकच अशी अपेक्षा असते की त्यांचे इमोशन्स आपण समजून घ्यावे आणि तेथेही आपल्याला जरा अगदी सॉफ्ट व्हावं लागतं। आणि मला पूर्ण खात्री आहे की तू गिरिजाला नक्की नीट समजावून घेशील आणि तसंही अरे लग्नानंतर तू तुझ्याच घरी असणार आहेस आणि तू फक्त आता तिला समजून घेण्यासाठी वेळ दे आणि तिच्या पाठीशी मात्र ठामपणे उभा राहा, म्हणजे ती नक्की सगळं काही व्यवस्थित समजावून घेईल। त्यावर तर रुद्र म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, जीव गेला तरी मी उभा राहील आणि ही माझी जबाबदारी असेल। अर्जुन म्हणतो की अजिबात काळजी करू नकोस, कारण तेव्हा लगेच आता रुद्र म्हणतो की माहिती आहे चांगल्या माणसांसोबत चांगलंच होतं। अर्जुन पुन्हा एकदा त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलून घट्ट मिठी मारतो आणि रुद्र त्याला थँक्यू म्हणतो। त्यानंतर आता इकडे प्रिया मात्र महिपतला शोधत येत असते। एका ठिकाणी एका मुलाला विचारते की हे बघ, अरे ह्या फोटोतील माणसाला बघितलं का, म्हणून मोबाईल मधील महिपतचा फोटो दाखवते। तेव्हा तो मुलगा म्हणतो की हो बघितलं, ती सुमनराव आहे ना त्यांच्यासोबत बघितलं होतं। तेव्हा आता प्रिया विचारते की कोण सुमनराव? तेव्हा आता तो मुलगा तिकडे समोर जे काही सुमनराव बोलत आहे तर त्यांच्याकडे बोट दाखवतात। प्रिया विचारते की ते कुर्त्यामध्ये आहेत तेच ना?
तर तो मुलगा हो असं म्हणतो। तेव्हा प्रिया धावतच मात्र आता सुभानराव जवळ येते आणि त्यांना मोबाईलमधील तो फोटो दाखवून विचारते की तुम्ही या माणसांना बघितलं का, कारण तो मुलगा होता ना तेथे, त्याने सांगितलं की हा माणूस तुमच्या सोबत होता। आता सुभानराव लगेच असा म्हणजे कावराबावरा होतो आणि त्याला आता महिपत आणि नागेश्वर एकत्र तिकडे त्या घरी आहे आणि एकमेकांच्या हातात हात दिलेले नागेश्वर आणि महिपतचे आता तो क्षण आठवतो। त्यावर आता सुभानराव म्हणतो की मी त्यांना नीट ओळखत नाही, फक्त त्यांना त्या सगुणाचा पत्ता हवा होता, मी त्यांना तिकडे घेऊन गेलो, बाकी काही नाही। बरं येतो मी, मला जरा गडबड आहे। म्हणून आता तो प्रियापासून जाण्यासाठी आता लगेच निघतो। तेव्हा आता प्रिया म्हणते की अहो सगुणा कोण, थांबा तरी, परंतु सुभानराव लगेच तेथून निघून जातो। आता प्रियाला विचार येतो की नक्की आता ही सगुणा कोण आहे, तिला शोधून तर काढावंच लागेल, आणि पण कुणाला विचारू ही सगुणा कोण आहे ते। म्हणून पुन्हा आता त्या मुलाजवळ येते आणि त्याला मित्रा करत आता ही सगुणा कोण आहे, कारण त्या सुभानरावांनी आता मला सगुणाचा पत्ता सांगितला, मग ती कोण आहे बरं। तेव्हा तो मुलगा तिकडे झाडाजवळ बोट दाखवित प्रिया आता तिकडे सगुणाकडे जाते। त्यानंतर आता इकडे ही उर्वशी मात्र सावीला आता जी काही हळद गिरिजाला लागणार आहे त्या हळदीमध्ये काहीतरी मिक्स करायला सांगते। सावी आता खुश होत आता त्या हळदीमध्ये मिक्स करते। सॉरी मित्रांनो, आता ती मेहंदी असते। तेव्हा आता सावी म्हणते की मावशी हे बघ, कधी एकदा ती गिरिजा तिच्या हातांना ही मेहंदी लावते तसं झालेलं आहे मला। तेव्हा मात्र आता उर्वशी तिला म्हणते की अगं इतकी घाई करू नकोस, अगं हे बघ अजून फार उशीर आहे, कारण हा मेहंदीचा जो काही वाडगा आहे आणि गिरिजाला जी मेहंदी लावायची आहे तो वाडगा आहे, तर त्याची आपल्याला अदलाबदल करायची आहे। तेव्हा आता सावी म्हणते की मावशी डोंट वरी, मी सगळं काही व्यवस्थित करते आणि प्रिया तर आहेच आपल्या मदतीला। तेव्हा आता उर्वशी म्हणते की आता ही प्रिया कुठे गेली असेल, म्हणून सावी लगेच आता प्रिया कुठे बाहेर दिसते की काय म्हणून दरवाजा उघडते। तेव्हा उर्वशी म्हणते की अगं दार बंद कर, दरवाजा कशाला उघडलास। तेव्हा सावी म्हणते की मावशी अगं बघतेस मी कुठे, ती दिसते की काय। तेव्हा आता सावी तिला इकडे तिकडे शोधते, परंतु तेथे कुठेही प्रिया नसते। आता उर्वशी तिला घाईने आत बोलावते। सावी आता पुन्हा दरवाजा बंद करून घेते आणि आत येते। तेव्हा मात्र आता सावी दरवाजा बंद करणार तोच लगेच सायली येते आणि सायली पुन्हा दरवाजा उघडते। सावी तिच्याकडे पाहतच असते। तेव्हा आता सायली तिला म्हणते की अगं, आणि सायली आता तिला नमस्कार म्हणते की मी सायली। तेव्हा आता उर्वशी ती बॉटलकडे पाहत असते आणि घाईने ती बॉटल लपवण्याचा प्रयत्न करणार असते। घाईने मात्र उर्वशी ती बॉटल लगेच खाली लपवते। तेव्हा आता सायली सावीला म्हणते की काय, तर सावी तिला विचारते की तुम्हाला काय हवं आहे। सायली म्हणते की अहो मला काही पण नकोय, परंतु वासंती काकूंनी तुम्हाला मेहंदीसाठी बोलावलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला आले। आणि आता सायलीचं लक्ष ते मेहंदीच्या भांड्याकडे जाते। तेव्हा आता सायली म्हणते की हे काय, तुम्ही दुसरं मेहंदी का कालवलीत, नक्की कशासाठी। सगळ्यांसाठी तर मेहंदी बनवलेली आहे, मग ही मेहंदी कुणासाठी। म्हणून सायली आता ती मेहंदीचं भांड आहे तर ते उचलायला जाते, परंतु तिच्या अगोदर उर्वशी उचलते आणि म्हणते की नाही कशाला। तेव्हा आता सावी म्हणते की नाही, कारण आम्ही आमची मेहंदी काढणार आहोत। त्यावर आता सायली म्हणते की आमची म्हणजे लग्न हे। तेव्हा मात्र आता सायली विचारते की आमची म्हणजे तू नवरी आहेस का, तर सावी हो म्हणून जाते। त्यानंतर आता इकडे वासंती गिरिजेच्या रूम मध्ये येते। गिरिजा एकटीच बसलेली असते। तेव्हा आता वासंती आणि रुद्र आल्यानंतर गिरिजा लगेच आईसाहेब म्हणून उभी राहते। तेव्हा आता वासंती म्हणते की काय नवरी मुलगी एकटीच बसलेली आहे का, तर आता म्हणते की हे बघ अगं आज खूप मोठा वारसा मला तुला द्यायचा आहे। तर तेव्हा आता गिरिजा विचारते की म्हणजे काय, तर आता सोन्याचा जो हार आहे तर ते वासंती तिला दाखवते आणि म्हणते की आपल्या घराण्याचा हा पारंपरिक दागिना आहे तो तुला द्यायचा आहे। तर सोन्याची ही वज्रटीक लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी ती मला दिली होती आणि आज मात्र मी तुझ्याकडे देते। त्यावर आता गिरिजा म्हणते की आई साहेब अहो मी। तेव्हा आता वासंती म्हणते की गिरिजा अगं हा फक्त सोन्याचा दागिना नाही तर हा वारसा आहे आणि आता मात्र यापुढे तो तुला चालवायचा आहे। आणि हे बघ मला घालून दाखव, बघू तरी माझ्या सुनबाईला कसा शोभून दिसतो ते। म्हणून आता तो गिरिजाच्या हातात देत प्रेमाने आता गिरिजाच्या चेहऱ्यावरून आता वासंती हात फिरवते आणि तेवढ्यात वासंतीच्या लक्षात येते। ती म्हणते की अगं एक गोष्ट तर राहिली, थांब मी आलेच। म्हणून आता वासंती बाहेर जाते तर गिरिजा आता नकळत कळत आता रुद्रकडे पाहत असते आणि रुद्र तिच्याकडे बघून अगदी हसतो, कारण तो खुश असतो त्याच्या गिरिजेबरोबरच त्याचं लग्न ठरलेलं असतं म्हणून। त्यानंतर आता इकडे सायलीला सांगायला जाते, पण तोच अगोदर उर्वशी म्हणते की कसं आहे, कारण ते तसल्या मेहंदीची आम्हाला ॲलर्जी असल्यामुळे म्हणून आम्ही ही ऑर्गॅनिक मेहंदी बनवलेली आहे। तेव्हा आता सायली म्हणते की अच्छा मग तर ठीक आहे। आणि तेवढ्यात सावी पुन्हा दरवाजात गेलेली असते आणि प्रियाला इकडे तिकडे डोकावून पाहत असते। तेव्हा मात्र आता सायलीचं लक्ष पुन्हा सावीकडे जातं आणि सायली आता तिच्याकडे बघून आता उर्वशीला विचारते की ही कुणाची वाट बघत आहे का। त्यावर आता उर्वशी म्हणते की हो तिची मैत्रीण येणार आहे म्हणून तिची वाट बघत आहे। त्यावर आता सावी म्हणते की हो अगं तीच येणार आहे आमच्या हातावर मेहंदी काढायला।
तेव्हा आता सायली विचारते की कोण मैत्रीण, तर उर्वशी रागाने तिला म्हणते की काय ग, तुला तर खूप प्रश्न पडतात, तू एक काम कर, त्या गिरिजाला काय हवं काय नको ते बघ इकडे, कारण तिला तिकडे तुझी जास्त गरज आहे, इकडे चौकशा करू नको. तेव्हा आता सायली सुद्धा बरोबर छान असं उत्तर देते, म्हणते की हो तेच बघायला आले होते की कारण गिरिजाला कुठे कुठे माझी मदत पडणार आहे, तर त्यामुळे तुम्ही खाली या, तुमची जी काही ऑर्गॅनिक मेहंदी आहे ती घेऊन. म्हणून आता सायली ह्या सावीला बाजूला करून तिच्याकडे बघत, आता सायलीने मात्र त्यांचा डाव ओळखलेला असतो आणि सायली अगदी त्यांच्याकडे बघतच बाहेर जाते. सावी दरवाजा बंद करून घेते आणि आत येते. उर्वशी विचारते की गेली का ती सायली. तेव्हा मात्र आता सावी म्हणते की हो ना मावशी, त्या प्रियाने आपल्याला हिच्यापासूनच सावध राहायला सांगितलेलं आहे. तर उर्वशी म्हणते की अगं त्या प्रियाचं मला खरंच काही कळत नाही आणि जाऊन दे, तिची वाट आपण बघायला नको. तू एक काम कर, तू ही मेहंदी आत्ताच घेऊन जा आणि चेंज कर. सावी आता थोडीशी घाबरत असते, तर उर्वशी तिला म्हणते की अगं जा लवकर आणि निघ लवकर. त्यानंतर आता गिरिजा तो हार घालण्यासाठी आता आपल्या गळ्यातील ऑलरेडी पहिला हार काढते आणि आपल्या हाताने तो हार आरशामध्ये बघून घालत असते, परंतु आता मागचा जो काही मोती आहे तर तो लावायचा मात्र गिरिजाला काही जमत नसतो. रुद्र तिच्या समोर येतो आणि तिला विचारतो की मी तुम्हाला काही मदत करू का. गिरिजाच्या लाजच असते आणि फक्त मान डोलावून हो असं म्हणते. तेव्हा आता गिरिजा आपले केस बाजूला करते आणि थोडीशी लाजत असते. तेव्हा आता दोघे एकमेकांकडे पाहत असतात, तर आता नकळत थोडासा स्पर्श होतो. रुद्र बाजूला होतो आणि गिरिजा सुद्धा. आता रुद्र तिला सॉरी म्हणतो की कळत नकळत घालताना जरा स्पर्श. तेव्हा आता लगेच तो आरशामध्ये पाहत असते आणि गिरिजा सुद्धा आता तिच्याकडे आरशामध्ये बघून खूपच सुंदर दिसतो असं आता तो म्हणत असतो. त्यानंतर आता गिरिजा ही त्याच्याकडे अगदी उभी राहते समोर. तर आता रुद्र तिला थँक्यू असं म्हणतो. गिरिजा विचारते की कशासाठी. त्यावर तर रुद्र म्हणतो की एवढं सगळं होऊन सुद्धा शेवटी तुम्ही लग्नाला तयार झालात, या क्षणी मात्र माझ्या इतकं आनंदी या जगात कोणी नसेल. तेव्हा आता गिरिजा त्यांच्याकडे पाहत असते, म्हणजे रुद्रकडे, आणि मनात म्हणते कारण हे जे लग्न मी करत आहे तर ते माझ्या मनाप्रमाणे नाही करत. आणि तेवढ्यात वासंती गजरा घेऊन येते आणि गिरिजाला म्हणते की अगं मी गजरा विसरले होते. आणि आता जेव्हा तिच्या गळ्यात तो हार पाहते, प्रेमाने आता तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की वा, खरंच खूपच सुंदर दिसते आणि खरंच तुला हार खूपच शोभून दिसतो. तेव्हा आता रुद्र म्हणून जातो की खूपच सुंदर. तेव्हा आता लगेच वासंती तिची गंमत करते आणि रुद्रला म्हणते की कोण सुंदर दिसतं, हार की माझी सुनबाई. तेव्हा आता वासंती तिच्या हातामध्ये तो गजरा देते आणि तिची दृष्ट काढते आणि आता ती रुद्रला म्हणते की चल. गिरिजाला म्हणते की तू छान आवरून घे, तोपर्यंत आम्ही येतो असे बोलून आता ती बाहेर जाते. त्यानंतर आता इकडे कल्पनाचं मन काही लागत नसतं, तर प्रतिमा तिला आधार देते, म्हणते की हे बघ कल्पना, अगं तू इतकी टेन्शन घेऊ नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. आता प्रतिमाचं हे बोलणं ऐकून कल्पना म्हणते की अगं प्रतिमा, अगं मला डॉक्टरांनी अस्मिताची काळजी घ्यायला सांगितलेली आहे. अगं जेव्हापासून आता तिला त्यांनी डॉक्टरांनी तपासलेलं आहे तेव्हापासून खरंच मला चैनच पडत नाही. त्यावर तर प्रतिमा म्हणते की अगं हे बघ, आपण दोघी आहोत ना तिची काळजी घेण्यासाठी, आणि हवं तर मी उद्याचे दिवस इथेच राहते. त्यावर तर कल्पना म्हणते की प्रतिमा मला काय वाटतं थोडीशी गडबड होईल, पण प्रतिमा म्हणते की अगं बोल ना मग नक्की काय आहे ते. तेव्हा आता कल्पना म्हणते की अगं मला असं वाटतं प्रतिमा, आपण अस्मिताचं डोळे जेवण करून घ्यायचं का. तेव्हा आता लगेच प्रतिमा आत्या असं म्हणते की अगं डोळे जेवण तर करायचंच आहे, पण त्यात कसली इतकी घाई. अगं छान आपल्याला करायचं आहे सगळं काही, छान अगदी निवांत तयारी करूयात. त्यावर आता कल्पना म्हणते की नाही अगं मला तर असं वाटतं की उद्याच तयारी करूयात. आता कल्पना म्हणते की हो अगं जेवढ्या लवकर आपल्याला करता येईल तेवढ्या लवकर बरं आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की अस्मिताची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. त्यावर तर प्रतिमा आत्या म्हणते की अगं अर्जुन सायली लग्नाला गेलेले आहेत आणि येथे पूर्णाई सुद्धा नाहीत, आणि कितीही नाही म्हटलं अगं थोडी तर तयारी करावीच लागेल. त्यावर तर कल्पना म्हणते की हो अगं ते सगळं खरं आहे, परंतु मला असं वाटतं की आपण हे सर्व घरच्या घरीच करूयात. आणि हे बघ माझी सुद्धा इच्छा खूप होती अगं तिचं डोळे जेवण आहे तर ते दणक्यात करावं म्हणून, पण अगं जेव्हापासून तिची सोनोग्राफी झालेली आहे तेव्हापासून खरंच अगं मला खूप अगदी टेन्शन आलेलं आहे, दडपण आलेलं आहे. आणि हे बघ आपण जर अगोदर थांबलो आणि जर आता अस्मिताला काही दगदग झाली तर तिचं डोळे जेवण राहूनच जाईल. त्यावर आता प्रतिमा म्हणते की अगं कल्पना तुला इतकं वाटतं तर आपण लगेच उद्याच तिचं डोळे जेवण करूयात, आत्ताच आपण त्याच्या तयारीला लागूया. त्यानंतर आता इकडे मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सगळे तयार होतात आणि आता अर्जुन सुद्धा रुद्र सुद्धा तयार होऊन येतात. आता मेहंदीची पूर्ण तयारी झालेली असते. तेव्हा आता अर्जुन येऊन बसतो. वासंती सुद्धा तयार झालेली असते. सगळेजण अगदी खुश असतात. अर्जुन आता तो माहोल बघून म्हणतो की लग्न घराची अगदी छान अशी तयारी झालेली आहे. तेव्हा रुद्र विचारतो की अरे तुमच्या लग्नात सुद्धा अशीच तयारी झाली असेल. त्यावर आता अर्जुन हसतो आणि आता म्हणतो की आमच्या लग्नात अरे दोनदा लग्न केलेलं आहे मी. तेव्हा लगेच आता नागेश्वर यांचं बोलणं ऐकत असतो. रुद्र म्हणतो की अरे दोनदा कसे काय,
अर्जुन म्हणतो की अरे आमचं लग्न युनिक आहे. आणि तेवढ्यात सायली मात्र आता गिरिजाला तयार करून घेऊन येते. रुद्र आता सारखा पाहत असतो आणि ब्युटिफुल असं म्हणतो. तर आता अर्जुन त्याला यस असे म्हणतो. दोघांना काही कळत नसतं. आणि मित्रांनो, सायली अगदी छान खुश होत आपल्या गिरिजाला घेऊन येत असते. गिरिजा खूपच सुंदर दिसत असते आणि सायली सुद्धा. आता रुद्र सारखा तिच्याकडे पाहत राहतो. आता अर्जुनचं लक्ष जातं. अर्जुन आता स्वतःशी हसतो. आता अर्जुन मुद्दाम त्याची गंमत करण्याचं ठरवतो आणि रुद्रला म्हणतो की ऐकतोस ना, अरे मी तुझ्याशी काय बोलतो ते. रुद्र हो म्हणून जातो. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझ्या नाकावर माशी बसलेली आहे. तरी सुद्धा रुद्र काही लक्ष देत नाही. अर्जुन पुन्हा म्हणतो की अरे माशी चिडली. तरी सुद्धा रुद्रचं लक्ष नसतं. तरी रुद्र आता तिच्याकडे पाहतच असतो. आता सायली ही या गिरिजाला घेऊन स्टेजवर येते आणि रुद्र मात्र पाहतच असतो. तेव्हा तर रुद्राचं कुठेही लक्ष नसतं. तो सारखा पाहतच असतो. अर्जुन त्याला डवसण्याचा खूप प्रयत्न करतो मित्रांनो, परंतु रुद्र पूर्णपणे आता या गिरिजाकडे सौंदर्यात मोहत पडलेला असतो. आता नागेश्वर आणि वासंती अगदी खुश होऊन गिरिजाकडे पाहत असतात. सायली मात्र गिरिजाला हसायला खुणावते. मस्त स्टाईल करत ती तिला हसायला सांगते. तेव्हा आता गिरिजा सुंदर अशी हास्य करते. त्यानंतर आता रुद्र हा म्हणजे अर्जुनला म्हणतो की हो सॉरी दोनदा युनिक. आणि पुढे काय झालं बरं. तेव्हा आता अर्जुन खूपच हसतो आणि म्हणतो की हे बघ, अरे प्रेमात पडल्यानंतर असंच काही होतंय. तेव्हा मात्र आता रुद्र खूप लाजतो आणि खाली बसून पाहत असतो आणि पुन्हा सॉरी म्हणतो. तर अर्जुन खूपच हसतो आणि सारखा आता अर्जुन सायलीकडे आणि ह्या रुद्रकडे पाहत असतो आणि रुद्रची गंमत करत असतो. आता सायलीचं लक्ष अर्जुनकडे जातं. अर्जुन तिच्याकडे बघून खूप खुश होऊन हसतो आणि तो सायलीला काहीतरी खुणावत असतो. तेव्हा आता तो सायलीला म्हणतो की तू सुद्धा खूपच सुंदर दिसते. सायली आता इतकी लाजते आणि अर्जुनकडे बघून हसतच असते आणि पुन्हा खाली पाहते. त्यानंतर आता गिरिजा ही गुपचूप रुद्रकडे पाहते आणि रुद्र सुद्धा अर्जुन सारखीच आता शक्कल करतो, म्हणजे ऍक्टिंग करतो आणि तू सुद्धा खूप सुंदर दिसत आहे असं हातवारे म्हणतो. तर गिरिजा आता लाजते आणि खाली पाहून हसते. गिरिजाला आता भलतंच एक टेन्शन असतं. रुद्र आता तिच्याकडे बघून हसत असतो आणि सारखा तो तिच्या प्रेमातच असतो. तेव्हा आता गिरिजा मात्र आपल्या हातांकडे पाहते आणि मनात म्हणते की गिरिजा, अगं तुझ्या हाताला मात्र आज मेहंदी लागणार आहे. ही मेहंदी रंगेल की फुलेल आणि काहीतर विस्कटेल हे तुला माहिती नाही. असला विचार करत असते. तेव्हा आता सायलीचं लक्ष गिरिजाकडे जाते. ती विचारते की काय ग गिरिजा, अगं कुठे हरवलीस. तेव्हा आता गिरिजा म्हणते की काही नाही. तर सायली तिला विचारते की काय झालं, कसलं टेन्शन आलेलं आहे का. तेव्हा आता गिरिजा हो असं खुणावते. त्यानंतर मात्र सायली तिला समजावते की हे बघ अगं गिरिजा, तुझं टेन्शन साहजिकच आहे. हे बघ जी हुरूर आहे तर त्या क्षणाचा आनंद घे, कारण आपल्याला नंतर ह्याच आठवणी अगदी हलकेसे वाटतात आणि आनंद देतात. तेव्हा सायलीच्या या बोलण्याने मात्र गिरिजाला कुठे आधार मिळत असतो आणि तिला आपली साथ अगदी मोलाची वाटते. त्यानंतर आता ही प्रिया इकडे शोधत मात्र आता तेथे नागेश्वरच्या बंगल्यावर येऊन पोहोचते. आता मात्र बाहेर आल्यानंतर ती सावीला फोन करते. तेव्हा आता सावी फोन उचलते आणि विचारते की प्रिया, अगं तू कुठे आहेस. तेव्हा आता प्रिया म्हणते की अगं मी बाहेरच आहे, बोल ना नक्की काय झालं. तेव्हा आता सावी म्हणते की अगं ही बोलायची वेळ नाही तर करण्याची वेळ आहे. तर प्रिया विचारते की अगं म्हणजे काय, नक्की काय म्हणते तू. तेव्हा आता सावी तिला म्हणते की अगं मेहंदीचा कार्यक्रम कधीही सुरू होऊ शकतो, ए लवकर तू. तेव्हा आता प्रिया म्हणते की अगं मी येथे बाहेरच उभी आहे, आलेस लवकर. तेव्हा आता प्रिया लगेच आतमध्ये येते आणि प्रिया इकडे तिकडे कावरी बावरी पाहतच असते. सायलीचं लक्ष आता प्रियाकडे जाते. सायली आता म्हणते की प्रिया, आणि ती पण इथे. प्रिया मात्र इथे काय करते. त्यानंतर मात्र आता तेवढ्यात सावी ही जे काही ते औषध कालवलेली मेहंदी आहे तर ते मात्र बाहेर घेऊन वाटे येते. प्रियाचं लक्ष आता सावीकडे जाते. सावीच्या मनामध्ये हेच असतं की आता एकदा ही मेहंदी गिरिजाला लागली तर कायमची ती माझ्या वाटेतून दूर होणार आहे. तर म्हणून त्यांचा तो मेहंदी बदलण्याचा जो काही डाव आहे तर तो सुरुवात होतो. आणि तेवढ्यात आता एक तेथील बाई आहे तर ती उठते आणि सावी तिला मुद्दाम धक्का देते आणि तिला खाली पाडते. तेव्हा आता लगेच सगळेजण म्हणतात की काय झालं असेल. सायली विचारते की ताई, अहो तुम्हाला लागलं तर नाही ना. आणि तेवढ्यात प्रिया मात्र सावीच्या हातातील ती वाटी घ्यायला जातच असते. सायलीचं लक्ष आता प्रियाकडे जाते. ती गिरिजाला म्हणते की गिरिजा, अगं मी आलेच 2 मिनिट फक्त. म्हणून सगळेजण मात्र आता त्या बाईजवळ असतात आणि सावीचं लक्ष आता निम्म त्या बाईकडे आणि आता ती इकडे तिकडे पाहत येतच असते. सायली तिच्या समोरून येते आणि समोरून आल्यासरशी तिचा सावीला धक्का लागतो आणि आता तिच्या हातातील जी मेहंदी आहे तर ती सावीच्या चेहऱ्यावर सांडते. आता सावीच्या अंगावर मेहंदी सांडली म्हणजे गिरिजाला हसू येतं
आणि आता सायली पाहतच असते. सगळेजण लगेच उठून उभे राहतात आणि सावीकडे पाहत असतात. तेव्हा आता मित्रांनो शेवटी ज्याचं म्हणजे ज्या गोष्टीचं पाप करायला गेली तर ते तिच्यावरच उलटलेलं असतं. म्हणजे सायलीने बरोबर आता सावीला धडा शिकवलेला असतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जी काही हळद आहे तर ती गिरिजा आणि रुद्रप्रताप यांना लागलेली असते. हे बघून सावी आणि उर्वशी यांचा खूपच जळफळाट होत असतो. तेव्हा आता प्रिया काहीतरी करते. प्रिया मात्र आता काहीतरी अपशकुन असं घडवते आणि आता उर्वशी म्हणते की दादासाहेब अजून किती असे अपशकुन या घरामध्ये घडणार आहेत. त्यावर आता लगेच ही गिरिजा म्हणत असते की अगं सायली या लग्नाला मी मनापासून तयार नाही म्हणून हे सर्व अपशकुन होत असतात का. तेव्हा आता अर्जुन आणि सायली बरोबर एक प्लॅन करतात. गिरिजा आणि रुद्र या दोघांना बरोबर आता एकमेकांच्या जवळ घेऊन येतात. सायली मात्र गिरिजाला लोटते आणि अर्जुन आता रुद्रला धक्का देतो. दोघे आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांच्या गालाची हळद मात्र एकमेकांना लागते आणि सायली अर्जुन दोघेही म्हणतात की शुभशकुन घडला. तेव्हा आता लगेच गिरिजा आणि रुद्र एकमेकांकडे पाहत असतात. अर्जुन खुश होत म्हणतात की चला आता तर लग्नाची तयारी करूयात. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.